न्याय म्हणजे सत्याचा विजय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने तुमचं स्वागत करते BBS न्यूज मध्ये. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. वर्धा येथे काँग्रेसच्या वतीने देशात झालेल्या कथित वोट चोरी विरोधात स्वाक्षरी मोहीम व बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली आर्वी नाका येथून सुरू होऊन शहरातील विविध मार्गातून मार्गक्रमण करीत महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक व प्रदेश कार्यकारी मंडळ सदस्य शैलेश अग्रवाल यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले की देश-भारत मोठ्या प्रमाणावर वोट चोरी झाली असून निवडणूक आयोग या गंभीर मुद्द्यांवर मौन बाळगून आहे. आयोग CCTV फुटेज देखील देण्यास नकार देत आहे, जे अत्यंत संशयास्पद आहे. या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मनोज चांदोरकर, काँग्रेस नेते शेखर शेंडे, NIUS चे पदाधिकारी व जिल्हा काँग्रेसचे विविध पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. स्वाक्षरी मोहिमेद्वारे नागरिकांचा आवाज केंद्र सरकार व निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे दिसून आले. आमच्या पक्षाचे काँग्रेस पक्षाचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी काही दिवसांअगोदर पत्रकार परिषद घेऊन या वोट चोरीचा मुद्दा सगळ्या पुराव्यासहित जनतेसमोर आणला. 3 महिन्याच्या आधी 4 महिन्याच्या आधी झालेल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये भरभरून मतदान, महाराष्ट्रात भरभरून मतदान काँग्रेस पक्षाला, महाविकास आघाडीला झालं. 3-6 महिन्यातच झालेल्या इलेक्शनमध्ये इथे कधी न होईल असा पराभव या इलेक्शन आयोगाच्या हस्तक्षेपामुळे झाला, असा आमचा थेट आरोप आहे. या पहिले भारतात सुप्रीम कोर्ट झालं, इलेक्शन कमिशन झालं, याच्यावर सगळ्या लोकांचा विश्वास राहत होता. आज सुप्रीम कोर्टच इलेक्शन कमिशन हातात घेऊन इलेक्शन मध्ये हेरफेर केल्या जात आहे आणि हे सिद्ध झालं आहे. जनतेचा हा अधिकार आहे लोकशाही दिलेला मताने आपला प्रतिनिधी निवडाचा. त्यातच जर इलेक्शन कमिशन अशा प्रकारे हेरफेर करत असेल तर ते जनतेला सहन होणार नाही. ही इंग्रजांच्या पेक्षा कट्टर अशी आणीबाणी आज आपल्या देशात लागू पाहिली आहे. या संविधान विरोधी सरकारचा, मोदी सरकारचा आम्ही निषेध करण्यासाठी आणि वोट चोर गद्दी छोड यांनी उतरून पुन्हा एकदा इलेक्शन घेतले पाहिजे याच्यासाठी नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ. ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांचं मत. अथॉरिटी पर JNPA पर देश का सबसे बड़ा कंटेनर कार्गो का टर्मिनल आज उद्घाटित हुआ है. भारत के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी और सिंगापुर के प्रधानमंत्री श्री वांग जी, इन्होंने एकत्रित रूप से इस टर्मिनल का आज उद्घाटन किया है. इस उद्घाटन के साथ देश का सबसे बड़ा टर्मिनल तो महाराष्ट्र में हुआ ही है, लेकिन देश की सबसे बड़ी कैपेसिटी भी अब महाराष्ट्र में खड़ी हुई है. इससे पहले गुजरात नंबर 1 पर था, 8.2 मिलियन TEU उनकी कैपेसिटी थी. अब महाराष्ट्र की कैपेसिटी 10 मिलियन TEU हो गई है. तो देश में नंबर 1 पर महाराष्ट्र आया है. और अब जैसे ही वाढवण का पोर्ट हम पूरा करेंगे तो अगले 100 साल तक
दुनिया के देश के हमारे मैरीटाइम व्यापार में, हमारे सागरी व्यापार में महाराष्ट्र नंबर 1 रहेगा और देश के और दुनिया के व्यापार में एक महत्वपूर्ण भूमिका ये महाराष्ट्र की रहने वाली है। मुझे इस बात की खुशी है, प्रधानमंत्री जी ने ही इस टर्मिनल का भूमि पूजन किया था और आज उन्हीं के हाथों से इसका उद्घाटन हुआ है और इसके कारण सागरी व्यापार में महाराष्ट्र बहुत बड़े पैमाने पर आगे जाएगा। महाराष्ट्र की और देश की अर्थव्यवस्था को इसका एक बहुत बड़ा फायदा मिलने वाला है। इसलिए प्रधानमंत्री जी का मैं आभार व्यक्त करता हूं। JNPA और पोर्ट ऑफ सिंगापुर अथॉरिटी जो है PSA इंडिया, इन्होंने मिलकर इसको तैयार किया है। PSA का ये पोर्ट है और मेरा विश्वास है कि इसके कारण हमारी एफिशिएंसी बहुत बड़े पैमाने पर बढ़ने वाली है। कल भारत की GST काउंसिल ने GST में जो सेकंड जनरेशन रिफॉर्म्स किए हैं उसके लिए प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का मैं आभार व्यक्त करता हूं और GST काउंसिल को बहुत बहुत बधाई देता हूं। जिस समय GST का कानून आया तो लोग कहते थे नुकसान होगा, देश में एक टैक्स नहीं हो सकता। देश में एक टैक्स भी आया और एक अप्रत्याशित इस प्रकार का टैक्स कलेक्शन भी देश ने देखा और इस कलेक्शन में पहले साल से नंबर 1 पर महाराष्ट्र रहा। तब से लेकर आज तक इस महीने का भी जो कलेक्शन आया है उसमें महाराष्ट्र ही नंबर 1 पर है। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. यंदाच्या वर्षी मधुर तळेकर ग्रुप यांनी आपल्या ऑफिसमध्ये पहिल्यांदाच गणपती बाप्पांचे आगमन करून 10 दिवस त्यांची आनंदात हर्षल संवाद करत स्थापना केली आहे. आज मधुर तळेकर ग्रुपच्या गणरायाची आरती प्राण असोसिएशनचे अध्यक्ष राज तलरेजा व नितीन कोटकर, राजेंद्र कोटकर, प्रियंका तलरेजा, दीप्ती पंडित, सुरेखा आहेर, नितीन जांगडा, क्षितिज दगडगवाळ, श्रीकांत पाटेकर, अमित पालवे, दिनेश निचळ, रवी सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सत्कार मधुर तळेकर ग्रुपचे डायरेक्टर नित्य पटेल व नम्रता वेदिया यांनी शाल व वृक्ष देऊन केला. यावेळी मधुर तळेकर ग्रुपचे डायरेक्टर प्रदीप पटेल, अरविंद पटेल, चेतन पटेल, नित्य पटेल तसेच ज्ञानज्योती सर्व्हिसेसचे संचालक नम्रता वेदिया, स्नेहा राठोड, पंकज भोडे हे उपस्थित होते. गणपतीची आरती आमच्या प्राणच्या पूर्ण टीम कडनं झाली आहे. त्यासाठी मी सगळ्यात पहिले नम्रता मॅम आणि सरांचं धन्यवाद करेल. आणि सेकंड, लवकरात लवकर हे जे 20 युनिट बाकी आहेत ते अगदी 2-3 महिन्यात कसे आपण विकू शकू सगळे मित्रांनी, तर त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू आणि 100% ते विकून दाखवू. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देता वेगळे आरक्षण द्यावे. ओबीसी मध्ये फूल घातलेली घुसखोरी थांबवावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. या मागण्यांसाठी समता परिषद, 12 बुतेलदार संघ व सकल ओबीसी बांधव यांच्या वतीने महातहसीलदार साहेब सिन्नर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी राजेंद्र जगजाप, प्रोफेसर ज्ञानेश्वर दराडे, डॉक्टर योगेश गोसावी, विनायक सांगळे, चंद्रकांत दादा वर्दळ, विशाल चव्हाण, किरण कोथमिरे, विनोद शितोळे, राजेंद्र भगत, ज्ञानेश्वर लोणारे, संदीप भालेराव, मेघाताई दराडे, चंद्रकांत माळी, प्रवीण जगताप, रामचंद्र नरोटे, मल्लूकाका पाबळे, विलास दराडे, भगवान आव्हाड, विनायक सुतार, महेंद्र कानडी, संजय सोनवणे, नारायण संत, भानुदास मेंगाळ, रवींद्र वेळजाळी, साईनाथ पठाडे, शशिकांत कांदाळकर, महेंद्र साळवे, विलास साळवे, दिगंबर पैगंबर, डॉक्टर संदीप लोंढे, भगीरथ माळी, तानाजी सानप, अंजली वायचळे, जिजाबाई आव्हाड आदींसह ओबीसी बांधव उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट काम केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने गौरविले. सिन्नरचे तहसीलदार श्री सुरेंद्र देशमुख यांचा ओबीसी बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? गणपती हे आपल्या सर्वांचे आवडते दैवत आहे. बाप्पा आपल्या घरी यावा, त्याने आपल्याकडचा पाहुणचार आपल्या घरी यावा, त्याने आपल्याकडचा पाहुणचार घ्यावा असे प्रत्येक भक्ताला वाटत असते. त्याच्या अनुषंगाने मोठ्या भक्तिभावाने सातपूर परिसरातील स्वारबाबा नगर मधील रहिवाशी संजय विस्पुते यांनी आपल्या घरी गणपती बसविला असून ते गेल्या 3 वर्षापासून गणपती बाप्पा बसवत आहेत. तसेच त्यांनी पर्यावरण विषयी चांगला संदेश देखील दिलेला आहे. त्याच अनुषंगाने दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी प्रभाग क्रमांक 11च्या लाडक्या नगरसेविका दीक्षा दीपक लोंढे यांच्या हस्ते मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने गणपती रायाची आरती संपन्न झाली. यावेळी माजी नगरसेविका दीक्षा लोंढे यांनी जनतेच्या जीवनात सुख समृद्धी, आरोग्यदायी व आनंदी जीवन नांदावे अशी प्रार्थना केली. दरम्यान या प्रसंगी माजी नगरसेविका दीक्षा लोंढे, संजय विस्पुते, सुनंदा संजय विस्पुते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी नगरसेविका दीक्षा लोंढे यांनी अधिक माहिती दिली. दरम्यान संजय विस्पुते यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका दीक्षा लोंढे व परिसरातील नागरिकांचे आभार मानले.
वहिनी काय सांगणार, धम्म चौकात या ठिकाणी संजय विस्पुते यांनी गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी गणपती बसवतात, काय सांगणार? आज खरं तर संजय काका विस्पुते यांनी केलं आहे, शाडू मातीचाच गणपती वापरलेला आहे. त्याचप्रमाणे पर्यावरणाचा कसा ऱ्हास होणार नाही याची सुद्धा त्यांनी काळजी घेतलेली आहे. आपण बघू शकता की कसा त्यांनी घरच्या घरीच वॉटरफॉलचं डेकोरेशन या ठिकाणी बनवलेलं आहे, किंवा काय म्हणतात नारळाचे कवच वापरून त्यांनी हे डेकोरेशन केलेले आहे. पानं फुलांनी अतिशय छानरित्या सजवलेलं आहे. त्यांना मी या गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देते. त्याचप्रमाणे सुद्धा या गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देते. मला त्यांनी इथं बोलवलं, जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद. त्या आरतीला आल्या त्याच्याबद्दल आभार. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? आजचं बातमीपत्र इथेच संपलं. भेटूया पुढच्या भागात नवीन घडामोडींसह.